हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मी एक व्हिडिओ टाकलाय कालचा साई भंडाऱ्याचा. सो कोणी जर नसेल बघितला तर त्यांनी नक्की बघा. छोटासाच आहे व्हिडिओ आणि जे भंडारा लवर आहेत, प्रेमी आहेत, त्यांच्यासाठी तो व्हिडिओ होता. मी तर आहे बाबा, मला तर फार आवडतं त्याच्यामुळे. आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं काही कारण नाहीये. मला फक्त एक गोष्ट सांगायची होती की माझ्याकडून अवनीचा जो सोन्याचा कानातला आहे तो हरवलेला आहे. अवनी गेली आता क्लासला आणि आज आहे 26 जॅन, रिपब्लिक डे. तर तुम्हा सगळ्यांना रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ती आता क्लासला गेली अवनी. मी आज जास्त काही नव्हतं, अंड्याचा रस्साच वगैरे बनवला होता जेवणासाठी. आणि कानातला हरवला जसं की मी तुम्हाला म्हटलं. तर झालं असं की 5-7 दिवसापूर्वी तिचे कानाला ना म्हणजे काढलेच नव्हते. तिचे जवळजवळ 2-2.5 वर्ष तिचे कानातले काढलेच नव्हते. म्हणजे मध्ये मध्ये आम्ही असं काढायचो जर कार्यक्रम असेल तेव्हा. बट बरेच दिवस झाले तिचे कानातले आम्ही काढलेच नव्हते. त्याच्यामुळे ना तिला चिघळलं होतं इथे थोडंसं. तर ती बोलत होती, मम्मी ते दुखतंय कान दुखतोय वगैरे असं सारखं तिचं चालू होतं. म्हटलं मग थोडे दिवस काढ, थोडे दिवस कानातले काढ, आपण तिला तेल लावूयात आणि तेलाने ते थोडं बरं होईल करून. म्हणून मग ते कानातले तिचे मी काढले. आणि 4-5 दिवस झाले सतत आमचं मेडिकलचंच चालू आहे. म्हणजे हेल्थ इश्यू, अक्षयचा हेल्थ इश्यू चालू आहे. तो तुम्हाला काहीतरी मी सांगेनच. पण तर आम्हाला सारखं सायन हॉस्पिटल टू ठाणे, सायन टू ठाणे असं जवळजवळ 5-6 फेऱ्या आमच्या तसंच झाल्या. त्याच्यामुळे त्या दिवसात मला कानातल्यांबद्दल लक्षातच नव्हतं. मी काढले आणि माझ्या बॅगेत ठेवले. माझ्या बॅगेच्या आतमध्ये अजून एक छोटी पर्स त्याच्यामध्ये मी ठेवले. आणि मी म्हटलं चल ठीक आहे, असतील म्हणून कानातले. मला एवढं लक्षात नाही आलं की कानातले माझ्या बॅगेत नाही येत करून. मी म्हटलं ठीक आहे, असेल. आणि ह्या गडबडीमध्ये ते त्याचा डोळ्याचा इश्यू झाला, त्याच्यामुळे त्या गडबडीमध्ये मी बघायचीच विसरली की त्याच्यामध्ये. आणि मी एवढं ट्रॅव्हल केलं असेल, म्हणजे आम्ही गाडीवरनं जात होतो. पण गव्हर्नमेंटची कामं तर तुम्हाला माहिती आहेत, खूप ठिकाणी झंझटमारी करावी लागते. गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. इथून जा तिथून जा, ह्याची सैन त्याची सैन. MRI काढायचा होता, त्याच्यासाठी खूप फिरवलं आम्हाला त्यांनी. बट आमचं काम झालं, असं नाही. आमच्या ओळखीचे पण एक जण होते, त्याच्यामुळे आमचं काम झालं. असं काय हे नाही झालं, आम्हाला थोडा प्रॉब्लेम नाही आला. पण इकडे तिकडे तर फिरावं तर लागतंच, त्याशिवाय काम आपली काही गव्हर्नमेंटची होत नाहीत. आणि मग काल अक्षय रात्री मला बोलतो, अगं अवनीच्या कानातले तर घाल, तिचं कानात बरा झालंय करून. तर म्हटलं ठीक आहे चालेल, आता उद्या सकाळी घालते तिला कानातले. मग झालं, सकाळी उठलो वगैरे, जेवण वगैरे सगळं बनवून झालं माझं. आणि म्हटलं चल अवनी ये, बॅग घेऊन ये, आपण तुझ्या कानातले तुला घालून टाकूया. कारण तिचा 3 वाजता डान्स क्लास होता. तर ती बोलली की ठीक आहे. मग ती बॅग वगैरे आणली. बॅगेत बघतो तर फक्त एक कानातला. हे सगळं रिअल आहे, ह्याच्यातली एकही गोष्ट खोटी नाहीये. काही लोक असं खोटं बोलून सुद्धा व्हिडिओ बनवतात. बट मी छोटीशी क्रिएटर आहे, क्रिएटर पण नाही. मला वाटतात चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या शेअर कराव्यात त्या मी नक्की शेअर करते. आणि ह्याच्यामध्ये काही एक खोटं नाहीये. जे मी सांगितलेलं आहे ते सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. ज्यांना विश्वास आहे ते विश्वास ठेवू शकतात. बाकी हे पब्लिसिटीसाठी वगैरे असं काही नाहीये. म्हणजे मी ह्यासाठी तुम्हाला ही गोष्ट सांगते की म्हणजे मी नॉर्मली माझ्या पाकिटमध्ये म्हणजे ते कानातले ठेवले. आणि त्याच्यानंतर 5-6 दिवस पूर्णपणे विसरून गेले की माझ्या बॅगेमध्ये कानातले आहेत. विसरून ह्याच्यासाठी गेली की असंच हे मेडिकलचं आमचं सगळं चालू होतं, हेल्थ इश्यू चालू होता, थोडं टेन्शन्स होतं. व्हिडिओ पण मी 8 ते 10 दिवस व्हिडिओ सुद्धा आम्ही कुठलीच बनवली नाही, कारण आम्हाला टाइमच नव्हता. आमचं पूर्ण गेलो की अख्खा दिवस इथे हॉस्पिटलला, सकाळी गेलो 8ला की संध्याकाळी 5-6 वाजता आम्हाला घरी यायला व्हायचे. त्याच्यामुळे नंतर थकून जायचो, त्याच्यामुळे व्हिडिओ पण बनवला नव्हता. आणि मी विसरूनच गेली होती की माझ्या बॅगेत कानातल्या आहेत करून. आणि सकाळी बघतो तर एकच त्याच्यातला कानातला. पूर्ण बॅग झाडली, पूर्ण बॅग खाली केली. दुसरी बॅग होती, म्हटलं तर चुकून त्याच्यामध्ये जर कधी मी ती घेऊन गेली असेल, असं तर झालं नाही. तरी पण मी रिचेक म्हणून 3 माझ्या बॅग आहेत, त्या 3ही बॅगा पूर्ण काढून चैनी बिनी हे करून सगळीकडे शोधलं. पण मला ते कानातले कुठेच भेटले नाहीत. फक्त एक कानातला भेटला, तो पण मी आता बॅगेतून काढून ह्या डब्बीत भरला आणि ही डब्बी बॅग आतमध्ये ठेवली आहे. एक तर तुम्हाला खरं सांगते, आमच्याकडे सोनं नाही टिकत. हे बघा, हे असं वालं कानातलं होतं तिचं, एकच राहिलेलं आहे. आणि ही रियालिटी आहे, एकच कानातलं राहिलेलं आणि ते हरवलेलं आहे आणि ते माझ्याकडून झालेलं आहे. आणि मग मला खूप भीती वाटत होती. म्हटलं आता अक्षयला काय सांगू, माझ्या अवनीच्या पप्पांना. मला खूप टेन्शन आलेलं, मी खूप रडली. स्वामींना पण म्हटलं, स्वामी कुठे असेल तर प्लीज हे
द्या, शोधून द्या. अवनी पण खूप बोलली स्वामींना, पण शेवटी आता ही वस्तू हरवली आहे. माहिती नाही, जेणेकरून आम्हाला ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी इन फ्युचर भेटेल, सांगू नाही शकत. कधीही स्वामींचे चमत्कार कधीही होतात, याच्यावरती 100% विश्वास ठेवा. आम्ही ठेवतो, आमच्या बाबतीत झालेलं आहे. कानातला हरवला हे स्वामींमुळे नाही झालेलं, ही माझ्या चुकीमुळे झालेलं आहे. नाही तर तुम्ही म्हणा, जर तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवता तर तुमचा कानातला कसा हरवला? कानातला माझ्या चुकीमुळे हरवलेला आहे, स्वामींमुळे नाही. आणि मी एवढं पण सांगते की ह्याच्यामध्ये पण नक्कीच काहीतरी असेल, ह्याच्यामध्ये पण आम्हाला पुढे काहीतरी भेटणार असेल, चांगलं भेटणार इन द सेन्स आमचं काहीतरी चांगलं होणार असेल, हे मला 100% वाटतं. आणि स्वामी आमच्या बरोबर आहे. तुम्ही पण विश्वास ठेवा, तुम्हाला नक्की कधी ना कधी चमत्कार दिसून येतील, याची मी तुम्हाला नक्की गॅरंटी देते. कारण आम्हाला प्रत्येक वेळेस एवढे 4 ते 5 दिवस आमचे असे गेले, तुम्हाला काय सांगू. ते MRI रिपोर्ट येईपर्यंत इतकं टेन्शन होतं की एक तर बिझनेस आहे, तो नाही गेला तर आमचं घर चालणार नाही. कारण मी घरीच असते, मी जॉबला नाही जात. तो जर तिथे दुकानात नाही गेला तर आमचं घर चालणार नाही. इतकं म्हणजे टेन्शन होतं, काय सांगू तुम्हाला. त्यात आता हे कानातलं हरवलं, त्याचं पण मला जास्त टेन्शन आलं. अक्षय मग मला नाही ओरडला, तो मला काहीच नाही बोलत होता. एवढंच बोलाच की चुकी तुझी होती, तू नीट ठेवायला हवं होतंस. त्यात ते मी एक्सेप्टेबल होती, कारण चुकी खरंच माझी होती. त्याच्यामुळे मी त्याला काही एक बोलली नाही. मी तो जे बोलेल त्यांनी, मला खूप भीती वाटत होती त्याला सांगायला, पण मी हिंमत करून सांगितलं. मम्मीला पण मी फोन केला, म्हटलं बघ तुझ्या घरी आली होती तर चुकून पडला वेगळा असेल तर तुला मिळाला का? कारण मी खूप ठिकाणी ह्या 5-6 दिवसात खूप ठिकाणी फिरली असेल ती बॅग घेऊन. त्याच्यामुळे तो नक्की कुठे पडला, बाहेर पडला, घरात पडला. तर घरात जर पडला तर मला ह्या 5-6 दिवसामध्ये 100% भेटला असता कचरा काढताना, पण तो घरात नाही पडलेला आहे. पण ठीक आहे, असो. मम्मी पण बोलले आमच्या इथे पण मी एवढे कचरा काढला, मला नाही भेटला. पण आता माहिती नाही तो कोणाच्या घरी, कोणाच्या बाहेर, किंवा हॉस्पिटलमध्ये चुकून जमीचे आम्हाला सगळे डॉक्युमेंट्स द्यावे लागत होते. ह्याचे झेरॉक्स कार्ड, त्याचे झेरॉक्स कार्ड, चिल्लर द्यावे लागत होते. म्हणजे चिल्लर माझ्याकडे सुट्टे पैसे होते ते तर तिथेच ठेवलं होतं मी. तर कदाचित तेव्हा जर ते कुठून चुकून पडलं असेल तर मला माहिती नाही, आणि मी मुद्दाम नाही केलेला आहे. अशी गोष्ट कोणी मुद्दाम करतं का? आणि तुम्हाला खरं सांगते, आमच्याकडे काही एक सोनं नाहीये. माझं छोटंसं मंगळसूत्र सोडून हे सोड माझ्याकडे काही एक नाहीये. त्याच्यामुळे जास्त वाईट वाटलं की ते अवनीचे कानातले गेले. माझं गेलं असं मला काही वाटलं नसतं. तिला 5th बर्थडेला अक्षयनी बर्थडे गिफ्ट दिलं होतं हे कानातले. 5वा बर्थडे जेव्हा तिचा झाला होता तेव्हा मला तिच्यासाठी खास करून जास्त वाईट वाटलं. पण ठीक आहे, आता गेलेली वस्तू तर आपल्याला भेटेल नाही भेटेल माहिती नाही. चमत्कार होऊ शकतो, नाही होऊ शकत, ती नंतरची गोष्ट आहे. बट ठीक आहे, गेलं. होप सो आमची कॅपॅसिटी एवढी होईल इन फ्युचर देवाच्या कृपेने, मेहनतीने, की आम्ही तिच्यासाठी अजून एक कानातला दुसरे जोड बनवू, लवकरच बनवू. आणि जेव्हा बनवू तेव्हा तर ही गोष्ट पण मी तुमच्यासमोर शेअर करेन की हा बाबा आम्ही तिच्यासाठी नवीन बनवलेलं आहे. मी असा विचार केलेला आहे की हा देऊन त्याच्यामध्ये थोडेसे पैसे जे काय असतील ते टाकून थोडं छोटंसं का नाही होऊ दे, पण तिला बनवायचं. बघू आता ते कधी पॉसिबल होते. लगेच तर अजिबात पॉसिबल होणार नाहीये, कारण आमच्याकडे तशी एवढी कॅपॅसिटी लगेच बनवायची खरं सांगायला गेलं तर नाहीये. पण जेव्हा होईल तेव्हा मी नक्की बनवेन आणि तुमच्यापर्यंत शेअर करेन. व्हिडिओच्या मार्फत हे होतं की तुम्ही कुठेही वस्तू जर काढून ठेवताय तर ती व्यवस्थित ठेवा, तुमच्या लक्षात ठेवा. टेन्शन्समुळे कधी कधी आपण विसरून जातो, तर ती व्यवस्थित कपाटात किंवा अशा जागी ठेवा की तिथून ती हरवणार नाही. ह्यासाठीचा हा व्हिडिओ होता. बाकी ह्याच्यामध्ये कुठलंही खोटेपणा नाही आहे, जे आहे ते रिअल आहे. जी लोक आम्हाला ओळखतात त्यांना माहिती आहे, बट ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सो हेच होतं ह्या व्हिडिओ मागचं कारण बनवण्याचं. बाकी सगळेजण समजूतदार आहे, सगळ्यांना कळतं सगळं कुठे कुठे काही जर गोष्टी ठेवायच्या असतात. पण कधी कधी टेन्शनमुळे आपण इकडे तिकडे गोष्टी करतो. असो, बाकी काही नाही. हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा, जेणेकरून कोणीही अशी चूक करणार नाही जी चूक मी केलेली आहे. सो भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.